ते ग्रामस्थांनी संबंध या परिसरामध्ये विकास कामाला हातभार लावलेला आहे आणि या विषयामध्ये खासदारांना आमदारांना पत्र देऊन आणि सूचना केल्या होत्या ग्रामस्थांनी की आम्हाला मुदतवाढ द्यावी, आमच्या व्यायामशाळेतला साहित्य जो आहे तो कुठेतरी स्थलांतर करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला होता। तसंच ग्रामस्थांच्या या परिसरातील लोक बाजूच्या शौचालयामध्ये जातात, ते शौचालय तोडलेलं आहे। प्रश्न असा आहे त्याने शौचालय आता कुठल्या शौचालयात जावं की रस्त्यावर करावं आणि या ठिकाणी पाहिलं तर शाळेसाठी मुलांची जी व्यवस्था होती ती सुद्धा राहिलेली नाही। हे विषय गंभीर असताना गंभीर विषयासाठी कोर्ट सुद्धा मुदत देतो किंवा जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी त्याला एक मुभा देत असतो, पण चव्हाण म्हणून इथे अधिकारी आलेले आहेत, त्यांनी आमच्या या कायद्याच्या रक्षण करणारे कायदा अभ्यासक 2-2 वकील तिथे त्यांनी त्यांना विनंती केली, मुदत अर्ज दिला आणि त्यांनी होकारही दिला, पण ते जेवायला गेल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामस्थांच्या ही बांधकामं तोडली। ही फार गंभीर बाब आहे। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती, त्याची नासधूस असताना पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी ती मूर्ती सुरक्षित ठेवलेली आहे। बजरंगबलीची मूर्ती होती, जिथं गाव आहे तिथे गावदेवी आहे, तिथे मारुती मंदिर असतं आणि व्यायामशाळा असते। ही गावाची भूमिका आहे पूर्वीपासून आणि ती भूमिकेला कुठेतरी या अधिकाऱ्यांनी काळं फासलेलं आहे। कोणती सूचना न देता आम्हाला आमची मागणी आहे, आमची पूर्वगत व्यायामशाळा आम्हाला पाहिजे, आमची पूर्वगत मुलांसाठी जी व्यवस्था आहे ती पाहिजे आणि हागणमुस्तीसाठी या ग्रामपंचायतला पारितोषिक मिळालं होतं त्याची गैरसोय केलेली आहे, ती आम्हाला त्वरित केली पाहिजे आणि ती मागणी आम्ही तहसीलदार आणि प्रांताकडनं करणार आहोत आणि ती मागणी जर केली नाही तर त्याचा गंभीर परिणाम या ठिकाणी होतील, कारण ही शेवटी जनतेची मागणी आहे। मला एक समजत नाही, एका नायब तहसीलदाराचं एवढं वजन आहे तर ते खासदाराचं पण ऐकत नाही ना आमदाराचं पण ऐकत नाही। लोकप्रतिनिधीला काय किंमतच नाही का? या जनतेने त्यांना निवडून दिलेले आहेत ना, तर जनतेने ज्या निवडून दिले त्या जनतेचा विकास करणं किंवा विकसित करण्यासाठी त्यांना सहकार्य करणं, त्यांच्या अडचणी दूर करणं, त्यांच्या सूचना समजून घेणं हे लोकप्रतिनिधीचं काम आहे। आणि लोकप्रतिनिधी सूचना जर नायब तहसीलदार ऐकत नसेल आणि सांगून ऐकलं नसेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्वरित कारवाई व्हायला पाहिजे।